वेळ मोबाईलचं जग म्हणजे मोबाईल, जगणं म्हणजे मोबाईल. 12 मे 2018च्या पेपरमध्ये बातमी वाचून मला जोराचा धक्का बसला. बातमी अशी होती की एका मुलाने त्याच्या आई वडिलांनी त्याला मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून त्याला आत्महत्या केली. नमस्कार, मी श्रावणी विरोधी, ज्ञान प्रसार विद्यालय मोहा या शाळेची विद्यार्थिनी. मी या व्यासपीठावर हाच विषय घेऊन आहे, मोबाईल शाप की वरदान. मित्रांनो, खऱ्या अर्थानं वक्तृत्व स्पर्धेसाठी जर हा विषय घ्यावा लागत असेल ना तर समजून जावा. आजचे तरुण मोबाईलमध्ये खूप गुरफटलेले आहेत. आमचे पूर्वीचे लोक म्हणायचे, नाचूक कीर्तनाचे रंगी या नदी पलावुदगी, नाचूक कीर्तनाचे रंगी या नदी पलावुदगी. परंतु या मुलांना ही गोष्ट म्हणायला सुद्धा आता वेळ नसतो. ही गोष्ट म्हणायला सुद्धा आता वेळ नसतो. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 12व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. याच वयाच्या 12व्या वर्षी आशिक तरुणाई काय करते, वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. याच वयाच्या 14व्या वर्षी आशिक तरुणाई काय करते, वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. याच वयाच्या 16व्या वर्षी आशिक तरुणाई काय करते, वयाच्या 31व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. याच वयाच्या 31व्या वर्षी आशिक तरुणाई काय करते, आशिक तरुणाईला वयाच्या 12व्या वर्षी पंख फुटतात. वयाच्या 14व्या वर्षी यांना मोबाईल हवा असतो. वयाच्या 16व्या वर्षी यांना गाडी हवी असते. वयाच्या 31व्या वर्षी हेच पोरग आपल्या आई वडिलांना घरातून बाहेर काढतं आणि वृद्धाश्रमात घेऊन ठेवतं. मित्रांनो, मला सांगायला बरोबर आहे का? अजिबात सुद्धा नाही. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, मला 100 तरुणांनी आणि देश बदलून टाकेल. अहो, तरुणाईमध्ये जर एवढीच ताकद आहे तरी ताकद नक्की वयात जाते तरी कुठे, तर मोबाईलमध्ये आणि सोशल मीडियामध्ये. एवढी ताकद वयात जात असताना आजची तरुणाई त्यामध्ये बिघडत चालली आहे की त्यांना माणुसकीचं भानच राहिलेलं नाही. जर रस्त्यावर एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला तर त्या व्यक्तीला आधी दवाखान्यात नेण्या अगोदर आजची तरुणाई फोटो काढते, व्हिडिओ काढते, मग ते सोशल मीडियावरती व्हायरल करते आणि मग त्या व्यक्तीला दवाखान्यात नेलं जातं. आणि तोपर्यंत त्या व्यक्तीने आपले प्राण सोडून दिलेले असतात. मित्रांनो, मोबाईलमध्ये आपण माणुसकी विसरत चाललो आहोत. म्हणून कवी म्हणतात, तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, तू इंसान की औलाद है, तू इंसान बनेगा, तू इंसान की औलाद है, तू इंसान बनेगा, इंसान बनेगा. मित्रांनो, मोबाईलचे आणि सोशल मीडियाचे नुसते तोटेच आहेत असं मी म्हणत नाही. त्याचे फायदे सुद्धा तितकेच आहेत. प्रेरणाचे सारख्या डिव्हाइस ऍक्सिडेंट होतो. त्यांचा ड्रायव्हर सुद्धा जखमी होतो. त्या सुद्धा अतिशय गंभीर परिस्थितीत असतात. अशा परिस्थितीत आपण त्या मोबाईलवर ॲम्ब्युलन्सला फोन करतात आणि थोड्याच वेळात ॲम्ब्युलन्स येते आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जाते. तेव्हा आपल्याला समजतं मोबाईलचे फायदे किती आहेत. जर एखाद्या जत्रेमध्ये एखादा पोरगा हरवला आणि तब्बल 2 दिवसांनी त्याच्या आईवडिलांनी मिळाला तेव्हा त्या आईवडिलांचा जीव भांडणांमध्ये पडतो आणि त्यावेळेला आपल्याला समजतं सोशल मीडियाचा उपयोग काय आहे. आता कोरोनाची गंभीर परिस्थिती होऊन गेली. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वक्तृत्व स्पर्धा घेता येत नव्हत्या. अशा परिस्थितीमध्येही आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्यासपीठ खुलं करून दिलं. त्यावेळेला आपल्याला समजतं सोशल मीडियाचा उपयोग काय आहे. तर मित्रांनो, आज जर पाहिलं तर आज तरुणाई मोबाईल आणि सोशल मीडियात फारच गुंतत चाललेली आहे असं आपल्याला दिसून येतं. कारण होतं असं ना, ह्या मुलांचे फेसबुकवरती हजारो मित्र असतात, पण खऱ्या आयुष्याला जीवाला जीव देणारा यांचा एकही मित्र नसतो. यांचं अभ्यासाकडे लक्ष कमी, पण फेसबुकवरती टाकलेल्या आपल्या फोटोला किती लाईक मिळाले यांच्याकडे यांचं जास्त लक्ष असतं. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर जून महिन्यामध्ये वादळ सुद्धा
फार दमदार असतात. मित्रांनो आजच्या तुलनेमध्ये मोबाईलचा आणि सोशल मीडियाचं प्रमाण हे अतिशय प्रमाणात वाढलेलं आहे. मित्रांनो, एक दिवस एका कॉलेजमध्ये व्याख्यान सुरू होतं. व्याख्यान सुरू असताना त्यांनी प्रश्न विचारला. ते म्हणाले, सांगा मुलांनो, 2017 मधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता? त्यावेळेस सगळीकडे शांतता पसरली. थोड्या वेळाने सगळ्यात शेवटच्या बाकावर बसणारा बंड्या नावाचा मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, सर, 2017 मधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की कटप्पाने भौगोलिक व्यवहार. थोड्या वेळानंतर पिंकी उभा राहिली आणि पिंकी म्हणाली, सर, 2017 मधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कटप्पाने भौगोलिक व्यवहार हा नसून आजीला आणि परशाला प्रिन्सने का मारला हा आहे. मित्रांनो, त्यावेळी ते सरांना वाटलं की मुलं सांगतील भ्रष्टाचार, दहशतवाद, दुष्काळ, तर ह्या मुलांना काय सांगितलं? सोशल मीडियावरचे प्रश्न. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की आपल्याला मोबाईलचा आणि सोशल मीडियाचा वापर फक्त गरजेपुरताच करायचा आहे आणि आपल्याला आपलं करिअर निर्माण करायचं आहे. शेवटी जाता एवढं सांगते, आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्या हवेशा वाटणाऱ्या गोष्टी डाउनलोड करता येत नाही. नको नकोशा वाटणाऱ्या गोष्टी डिलीटही करता येत नाही. कारण हा रोज तोच लागणारा रियालिटी शो नाही. म्हणून आयुष्य भरभरून टाका, कारण लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.